जय शिवराय शेतकरी बांधवांनो, तुम्ही थंबनेल बघितला असाल की 4,58,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार। कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, 2 जून 2026 रोजी शासनाने एक अधिकृत असा शासन निर्णय करण्यात आला होता। त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे। 2 लाखावरील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक वेळ समझोता योजना म्हणजे OTS योजना आणलेली आहे आणि जे आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। त्याचमधील आता या जिल्ह्यातील 4,58,000 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। कोणता जिल्हा आहे तो सांगणार आहे। मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,84,140 शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज आहे। किती? 1,84,140 शेतकऱ्यांकडे 2 लाखापर्यंत थकीत कर्ज आहे आणि 2,74,534 शेतकऱ्यांकडे 3,380 कोटी 62 लाख एकूण थकबाकी आहे, असे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेकडून सांगण्यात आलेले आहे। याच्यामध्ये जिल्हाभरात एकूण 2,74,534 शेतकऱ्यांकडे 3,330 कोटी 62 लाख एकूण थकबाकी आहे। त्यात 1 ते 2 लाख रुपयापर्यंतची 1,84,140 शेतकऱ्यांकडे 1,597 कोटी 34 लाख रुपये थकबाकी आहेत। तर मित्रांनो, तुम्ही लक्षात घेऊ शकता, याच्यामध्ये जे काही शेतकरी आहेत ते म्हणजे 2,74,534 शेतकऱ्यांकडे 3,380 कोटी 82 लाख रुपयाची थकीत रक्कम आहे आणि त्याच्यामध्ये जे काही शेतकरी आहेत 1 ते 2 लाखावरील ते म्हणजे 1,84,140 शेतकरी आहेत, यांना 2 लाख रुपयेपर्यंत सरसकट कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे। जे मागील 3 वर्षात 6,01,140 शेतकरी आहेत त्याच्याकडे 67,382 कोटी 2 लाख आहेत। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमाफी मिळाली आहे त्यांना 50,000 रुपयाचीच कर्जमाफी मिळणार। ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना 2 लाखापेक्षा अधिकची रक्कम भरावी लागणार, अशी माहिती जिल्हा बँकेकडून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, ही होती अहिल्यानगर जिल्ह्यातील माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा जिल्हाही सांगायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याही जिल्ह्याची माहिती आपण घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।